गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ओम नमः शिवाय। अध्याय 13वा। दक्ष यज्ञाचा विध्वंस, त्रिपुर दहन, शिव पार्वती विवाह, स्कंदाचा जन्म, तारकासुराचा वध। श्री गणेशाय नमः। अपर्णाच्या हृदयरूपी कमळात भ्रमर होऊन रमणारे भगवान शंकर हे मदनांचे शत्रू व गजाननांचे पिताचे आहेत। तेच ब्रह्मानंद स्वरूप सद्गुरू आहेत। त्यांच्या कृपाप्रसादानेच ही ग्रंथ निर्मिती होत आहे। त्यांना नमस्कार असो। दक्ष यज्ञाचा विध्वंस। नैमिषारण्यात महामुनी सूत शौनकादिक स्वतःना अद्भुत रम्य शिवलीला वर्णन करून सांगत आहेत। ते म्हणाले, त्रेतायुगातील घटना आहे। दक्ष यज्ञपतींनी एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते। त्यांनी सर्व देवांना निमंत्रण धाडले, पण शिवजींना बोलावले नाही। शिवजी हे त्यांचे जावई होते, भवानीचे पती होते, पण विधी हरिहर इंद्रादिक समस्त देव त्यांची पूजा करतात। त्या आपल्या जामातांचे अद्भुत महात्म्य त्यांनी जाणलेच नव्हते। ते त्यांनी अहोरात्र निंदा करायचे, म्हणायचे, शंकर माझे जावई आहेत, याचेच मला वैषम्य वाटते। भवानीची निकड चुकली, त्यांचे कौतुक वाटेल असे त्यांच्यात काय आहे? ते नरमुंडाच्या माळा गळ्यात काय घालतात, हत्तीचे ओले कातडे काय पांघरतात, दुर्गंधी कशी येत नाही त्यांना, ते स्मशानात काय राहतात, कवटी घेऊन भिक्षा काय मागतात, चिंताभस्म काय फासतात, त्यांचे स्वरूपच अमंगल अघोर, त्यांनी सगळ्या अभद्र व अशुभ गोष्टी जवळ केल्या होत्या। ते भूत समय बाळगतात, अंगावर सर्प गुंडाळतात व योग्यता न पाहता कोणालाही काही देऊन टाकतात। त्यांना चांगले कोण म्हणेल? ते भ्रष्टाचे शिरोमणी आहेत। देव म्हणावे असा एकतरी गुण त्यांच्यापाशी आहे काय? सनकादका रागावलेले भाई तिसरा नेत्र, तोही आग ओकणारा, त्यांची धाकता त्रिभुवन जाईल की काय असेच वाटते। त्यांच्या डोक्यावरून पाणी वाहते, ते कीर्तनात वाटेल तसे नाचतात। भक्ताला पाहिले की त्यांना काय होते कोण जाणे। ते त्याला सर्वस्व देऊन टाकतात, त्यांनीच वाटेल ते वर देऊन त्यांना चढवून ठेवले आहे। त्यांना लहान थोर कळत नाही, बैलावर हिंडण्यात काय भूषण आहे हे त्यांनाच ठाऊक। आता दक्ष प्रजापती शिवजींची का निंदा करत असत? ते एके दिवशी ते शिवजींना भेटण्यासाठी कैलासावर गेले होते, तेव्हा त्यांनी उठून त्यांचे स्वागत केले नाही। त्यांना अपमान वाटला। तो राग मनामध्ये धरून ते माघारी वळले आणि तेव्हापासून ते त्यांची निंदा करू लागले। ते त्यांची पूजा करत नसत, त्यांना यज्ञातील हविर्भागही देत नसत। मरण जवळ आले की अशी दुर्बुद्धी सुचते। जो शिवपूजन करत नाही तो पतितच होय। याला असंख्य विघ्ने घडतात। त्यांचे यज्ञ, याग, जप, तप, दान हे सर्व व्यर्थच होत। ज्याला शिवजी आवडत नाही तो त्यांची निंदा करतो, त्या दुष्टाबद्दल काय बोलावे? तो आत्माहूनही अधम होय, त्याचा स्पर्शही अपवित्र जाणावा असो। दक्षाच्या कन्यका दक्षायनी या मात्र कैलासावर मोठ्या आतुरतेने माहेरच्या निमंत्रणाची वाट पाहत होत्या, पण बोलावणे आलेच नाही। त्यामुळे त्या उदास झाल्या। त्या शिवजींना म्हणाल्या, नाथ, माझ्या पिताजींनी महायोग करण्याचे ठरवले आहे, मग त्यांनी मला का बोलावले नाही? कदाचित विसरले असतील। तिथे माझ्या सर्व बहिणी येतील, त्यांना भेटता येईल। घरच्या कार्याला आमंत्रण कशाला हवे, म्हणून मी स्वतः तिथे जाईन म्हणते। तेव्हा शिवजींनी त्यांना समजावले, म्हणाले, देवी माझे ऐका, तुम्ही तिथेच मुळी जाऊ नका, कारण तुमचे पिताजी माझा द्वेष करतात, माझी निंदा करण्याची एकही संधी सोडत नाहीत। तुम्ही तिथे गेलात तर ते तुमच्या मानापमान करतील, म्हणून व्यवहाराला अनुसरून वागा, कारण ज्याच्या मनात आपल्याविषयी प्रेम नाही त्यांचे तोंडही पाहू नये असे म्हणतात। त्या दोघांचे असे संभाषण चालले असताना नारदाचे तिथे आगमन झाले। ते भवानींना म्हणाले, माताजी, पितृगृही जाण्यासाठी आमंत्रण कशाला हवे? तुम्हाला तिथे जावेसे वाटते ना, मग अवश्य जा। तेव्हा दक्षायनीने काही भूतगणांना बरोबर घेतले व नंदीवर आरूढ होऊन त्यांचे त्वरेने दक्षाच्या घरी आला। तिथे यज्ञासाठी मोठा मंडप उभारण्यात आला होता। त्यात अनेक ऋषी व देव आपापल्या स्थानी बसले होते। दक्षांनी त्या सर्वांना मानाची आसने दिली होती, पण शिवजीसाठी एकही आसन ठेवले नाही। त्यांनी निमंत्रित सर्व मान्यवरांची पूजा करून त्या प्रत्येकाचा यथायोग्य सन्मान केला। त्यानंतर यज्ञास आरंभ झाला। मध्यभागी स्थापलेल्या यज्ञकुंडात दक्ष आहुती टाकू लागले। सर्वत्र धूर पसरला। दक्षायनीने यज्ञमंडपात प्रवेश केला, तेव्हा त्यांना पाहून सर्व उपस्थितांना आनंद झाला। दक्षांनी मात्र कपाळास आठ्या घातल्या, कारण त्यांचे येणे त्यांना जराही आवडले नव्हते। त्यांनी तोंड फिरवले। इतकेच नव्हे तर त्या जवळ आल्या तरी त्यांच्याकडे पाहिले नाही। तेव्हा धूर डोळ्यात गेल्यामुळे आपण त्यांना दिसले नाही असे म्हणून त्यांनी स्वतःला समजावले। त्यांनी आईकडे पाहिले, पण त्यांनीही त्यांच्याकडे बघून न बघितल्यासारखे केले। तेव्हा या यज्ञ समारंभाच्या गडबडीत त्यांचे आपल्याकडे लक्ष गेले नसावे असा विचार करून त्या गप्प बसल्या। तेवढ्यात त्यांचे लक्ष आपल्या भगिनीकडे गेले। दक्षांनी त्यांचा मोठा सन्मान केला होता। त्या सर्वजणी नटून थटून मिरवत होत्या। त्यांनी दक्षांनीकडे दुर्लक्षच केले। कोणी त्यांची साधी विचारपूसही केली नाही। शिवद्वेष्टा दक्षांना
त्या व त्यांचे पती डोळ्यासमोर नको असे वाटत होते. त्यामुळे त्या न बोलवता आल्या याचा त्यांना मनोमन रागच आला होता. दाक्षायणी म्हणजे आदिमाया, साक्षात प्रणवरूपिणी, अनंत ब्रह्मांडाच्या स्वामिनी. मनात आणले तर संपूर्ण विश्वपसारा क्षणार्धात लुप्त करतील असे त्यांचे आघात सामर्थ्य. त्यामुळे दक्ष आणि त्यांच्या परिवारातील मंडळी भवानीचा हेतुपुरस्पर अपमान करत आहेत हे लक्षात येताच आता काय होणार या कुशंकेने उपस्थितीच्या मनात भय उत्पन्न झाले. कुटुंबियाकडून झालेला तो अपमान दक्षायणींना सहन झाला नाही. अशी उपेक्षा सोसण्यापेक्षा देहत्याग केलेला बरा असा विचार करून त्यांनी सर्वोच्च देखत धगधगत यज्ञकुंडात उडी घातली. तेव्हा ब्रह्मांडात एकच हल्लकल्लोळ उडाला. बीजा कोसळू लागला. भयंकर धरणीकंप झाले. शेष डगमगले. वैकुंठाला हादरे बसले. कैलास डगमगला. कृतांतांना धडकी भरली. सृष्टी बुडते की काय असे वाटू लागले आणि सर्वत्र एकच घबराट पसरली. शिवगण आक्रोश करत कैलासावर गेले. त्यांनी दक्षाच्या घरी काय विपरीत प्रकार घडला तो शिवजींना सांगितला. त्या समयी त्या सर्वांना अश्रू अनावर झाले होते. दक्षाणीच्या आत्मधनाचे दुःखद वृत्त समजतात भगवान शंकरांना भयंकर संताप आला. त्यांनी प्रचंड आरोळी ठोकली आणि आवेशाने आपल्या जटा आपटू लागले. त्यावेळी ते एक अद्वितीय महापुरुष प्रकटले. 12 आदित्याने प्रलयाग्नी यांच्या एकत्रित दिप्यमान महातेजस्वी असे ते प्रलयरुद्र म्हणजे वीरभद्र. त्यांच्या तेजात सूर्यभद्राचे तेज लुप्त झाले. आकाश प्रकाशाने धगधगू लागले. 14 भुवनी पृथ्वी बुडाली अशी हाकाटी पसरली. दक्षाच्या यज्ञमंडपात रक्ताचा पाऊस पडू लागला. तेथील जमिनीला तडे गेले. घुबडे दिवसाढवळ्यात धुतकार करू लागली. ते अपशकून पाहून दक्ष चिंताग्रस्त झाले. त्यांची सगळी शक्तीच निघून गेली. शिवजीचा क्रोधाग्नी वीरभद्राच्या रूपाने प्रकट झाला होता. त्यापुढे कोणाचीच मिजाज चालणार नाही. शिवप्रभूंना वंदन करून 21 पद्म दळभारासह ते दक्षाच्या समाचारासाठी निघाले. त्यांच्या मागून 60 कोटी गणासह शंभू महादेवांनी कूच केले. हत्तीच्या समुदायावर सिंहाने झेप घ्यावी व सर्पांना पाहून गरुडाने झडप घालावी तसे वीरभद्र वेगाने आले. त्यांना पाहून यज्ञमंडपात भीतीची छाया पसरली. यज्ञातील आविर्भावाची आशा सोडून देव वळू लागले. हातातील आहुत्या टाकून पृथ्वीतही 10 दिशा पळाले. त्यावेळी त्रिलोक्यात एकच आकांत झाला. त्या आकांताने ब्रह्मांड दमले. इंद्रादी देवांचा तर्काप उडाला. सर्वांची एवढी वहेविवल अवस्था झाली की अनेकांनी वस्त्रातून मलमूत्र सांडले. अनेकांची नेसलेली वस्त्रेच गळून पडली. चंद्र कोंबड्याच्या रूपाने, अग्नी मोराच्या रूपाने, यम बगळ्याच्या रूपाने, वरुण शसाच्या रूपाने, सूर्य कपोताच्या रूपाने, इंद्र पोपटाच्या रूपाने तर भयभीत झालेले नवग्रही पक्षांच्या रूपाने उडून गेले. अत्यंत पराक्रमी व दैदिप्यमान असे वीरभद्र आपल्या 6 हातातील ढाल, तलवार, धनुष्यबाण, त्रिशूळ आणि डमरू ही आयुधे घेऊनच प्रकट झाले होते. विजेचा लोळ कोसळावा त्याप्रमाणे ते दक्षाच्या यज्ञमंडपात घुसले. त्यांनी एकाच धनक्यात कुशांचे दात पाडले. देवांचे डोळे फोडले. पृथ्वीजांच्या दाढीमिशा उपटल्या. अनेकांना उचलून आपटले. अनेकांचे हातपाय मोडले. त्यांचे उग्र रूप पाहूनच अनेकांचे जीव गेले. तेवढ्यात शिवजी घुसले. त्यांनी दक्षाचा सेनेचा चक्काचूर केला. त्यांचा यज्ञमंडप ध्वस्त करून तो जाळून टाकला. यज्ञकुंडाची वेदीची दुर्दशा केली. ब्रह्मदेव आणि इंद्र यांनी तर केव्हाच पलायन केले. दक्ष थरथर कापत उभे होते. त्यांना पाहतात वीरभद्राच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. महामूर्ख, तुम्ही शिवजीची निंदा करताना मग भोगा ही शिक्षा असे म्हणून त्यांनी तलवार उपसली आणि क्षणार्धात त्यांचा शिरच्छेद केला. ते शिर उंच उडून खाली कोसळले. ते त्यांनी पायाखाली तुडवले. दक्षाच्या मृत्यूने सर्व देव शोकाकुल झाले. ब्रह्मदेव सर्व देवांना घेऊन शिवजीपाशी आले. त्यांनी त्यांची स्तुती केली व म्हणाले, देवा ऋषभध्वजा, कृपा करून दक्षांना जिवंत करा. त्यांची विनंती मान्य करून ते म्हणाले, ठीक आहे, दक्षाचे मस्तक परत त्यांच्या धडावर बसवा. पण वीरभद्राने ते पायाखाली दाबून ठेवले होते. ते मस्तक ते देईनात. ते मोठ्याने गर्जना करून म्हणाले, दक्ष शिवद्वेष्टी असल्यामुळे त्यांचे शिर मी देणार नाही, म्हणून ते मागण्यासाठी माझ्याकडे येऊनच नका. भगवान शंकरांची निंदा करणारे, शिवनाम न घेणारे, त्यांच्या जीवा मी कापून टाकीन. जे शिवार्चन करणार नाही त्यांचे हातपाय मी तोडून टाकीन. जे शिवदर्शन घेणार नाही त्यांचे डोळे मी फोडून टाकीन. हरिहरामध्ये भेद करणाऱ्यांचा संहार करीन. शिवजीची उपेक्षा करणाऱ्यांची मी काय गत करतो ते जगाला कळू दे. वीरभद्राचा हट्ट व त्यांचे उग्र रूप पाहून कोणालाही त्यांच्याजवळ जाण्याचे धाडस होईना. त्यांनी शिवजीच्या सांगण्यावरून दक्षाच्या धडाला बोकडाचे मस्तक लावले. त्यांना जिवंत करून शिवप्रभू तीर्थयात्रेला निघून गेले. 12 वर्षे वनामध्ये संचार करून ते काशीला गेले. तिथे सहस्र वर्षे तपश्चर्यामग्न झाले. दक्षाणीचा पुनर्जन्म उमा. दाक्षायणींनी दक्ष यज्ञात आत्मधन केले म्हणून त्यांनी सती म्हटले जाते. त्यांनीच पुढे हिमालय व मेना यांच्या कन्या म्हणून जन्म घेतला. त्यांचे नाव उमा. पर्वताची कन्या म्हणून त्यांना पार्वती म्हणतात. मैनाक हे त्यांचे बंधू.
उमा अत्यंत सुंदर होत्या. अखिल ब्रह्मांडात त्यांच्या इतकी देखणी स्त्री नव्हती. विधात्यानेही त्यांच्यासारखी दुसरी सौंदर्यवती पुन्हा निर्माण करता आले नाही. देव आणि ब्राह्मण मोठ्या उत्सुकतेने त्यांना पाहण्यासाठी येत असत. सहस्त्रमुखाच्या शेषांनाही त्यांच्या स्वरूपाचे वर्णन करणे शक्य होणार नाही. त्यांचे नेत्र मृगमीनांच्या नेत्रापेक्षा सुंदर व आकर्ण होते. अष्टनायिकांचे लावण्य एकवटले तरी ते यक्षकिंचित वाटेल असे त्यांचे अनुपम लावण्य होते. त्यांच्या मुखाचे तेज चंद्रालाही लज्जित करेल असे होते. त्यांचा कटिभाग सिंहकटीतूनही कमी होता. त्या अतिशय सुकुमार व घनश्यामल वर्णाच्या होत्या. जणू इंद्रनीलमण्याच्या प्रभेची ओतीवरतीच त्यांच्या दंतप्रभेने पाषाणाची दिव्य रत्ने होत. त्या बोलल्या तरी त्या रत्नाचा सडा पडे. त्यांच्या पाऊलखुणा उमटतील तिथे दिव्य कमळे उत्पन्न व्हायची. त्याचा अंगसुगंध दशदिशांना पसरायचा. त्या सुवासने वसंतमुक्त व्हायच्या. कोठ्यावधी मदनांचे सौंदर्य ओवाळून टाकावे असे होते त्यांचे अद्भुत लावण्य. असो, अशा प्रकारे ब्रह्मादिदेवांना गर्भात धारण करणाऱ्या वेदपुराणांना वंदनीय अनंत शक्तीच्या स्वामिनी भक्तवैहरणी देवी जगदंबा उमाच्या रूपाने कैलासाहून भूलोकी अवतरल्या होत्या. पर्वतराज हिमालयाच्या त्या कन्यका लहानपणापासून भगवान शंकराची नित्य आराधना करत असत. कालांतराने शिवजी नंदीसह हिमालयात आले आणि तेथील एकांतात तपश्चर्या करू लागले. त्यांच्या आगमनाचे वृत्त कळता गिरिराज हिमालय स्वतः त्यांच्या दर्शनास आले. त्यांना वंदन करून त्यांनी पुष्कळ स्तुती केली. मग पार्वती ही सख्यासह त्यांच्या दर्शनास येऊ लागल्या. त्या त्यांची जमेल तशी सेवा करायच्या, त्यांची पूजा करायच्या, त्यांचे स्तवन करायच्या. मग शिवजी नेहमी समासंदिग्ध असत. त्या समयी आपल्या स्वामींच्या तपश्चर्येत कोणी बाधा आणू नये म्हणून त्यांनी गुहेच्या द्वारावर सावधपणे पहार द्यायचे. तारकासुराच्या पुत्रांना परप्राप्ती. तारकासुराला तारकाक्ष, विद्युम्नाली व कमललोचन असे 3 पुत्र होते. त्यांनी घोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले होते. हे तीनही बंधू रोज 1000 कमळे वाहून शिवजीची पूजा करत असत. एकदा एक फूल कमी पडले म्हणून त्यांनी आपले डोळे काढून वाहिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा कमळे कमी पडली असता त्यांनी आपली शिरकमळेच मस्तके अर्पण केली होती. ही त्यांची पराकोटीची भक्ती पाहून शिवजी फारच संतुष्ट झाले. त्यांनी तिघांना जिवंत करून त्यांना अपेक्षित असलेले वर दिले. त्यामुळे ते त्रिभुवनात श्रेष्ठ झाले. ब्रह्माजींनी प्रसन्न होऊन त्यांना अंतरिक्ष संचार करणारी 3 पुरे दिली. त्यामुळे देवांची सहस्रे वर्षे झाल्यावर तो दुर्धर निमिषात नेमके शरसंधान करेल. तोच या 3ही पुरासकट तुमचा संवार करू शकेल असा एक वर दिला. शिवजीच्या आणि ब्रह्माजीच्या वरदानाने तारकासुराचे 3ही पुत्र फारच उन्मत्त झाले. त्यांनी त्रिभुवनात उच्छाद मांडला. देवांना पळवून लावले. पृथ्वीवर अनंत अत्याचार केले. त्यांचा त्रास असह्य झाला तेव्हा देव आणि ऋषी भगवान विष्णूंना शरण गेले. त्यांनी त्या सर्वांना शिवजीकडे नेले. त्यांनी कैलासनाथांची स्तुती केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या आदिनाथांनी त्यांना वर मागण्यास सांगितले. देव आणि ऋषी यांनी त्यांना तारकासुराच्या पुत्राच्या उत्पाताचे समग्र वृत्त सांगितले आणि त्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. त्रिपुर दहन. शिवजी म्हणाले, त्रिपुरसुराचे मर्दन करण्यासाठी मला एक दिव्य रथ हवा. ती मागणी मान्य करून देवांनी पृथ्वीचा रथ केला. मंदार पर्वत हा त्यांचा आस होता. त्यांच्या दोन्ही बाजूंना चंद्रस्वरूपी चाके जोडण्यात आली होती. 4 वेद हे त्यांचे 4 अश्व होते. धर्मादी 4 पुरुषार्थ हे त्यांचे भक्कम स्तंभ होते. पुराणे हे त्याचे तटबंध होते. त्याला उपपुराणे रूपी खिळे ठोकण्यात आले होते. त्याला शास्त्राचे रश्मी लावण्यात आले होते. कनकाद्रीला धनुष्य बनवण्यात आले होते. त्याला शेषरूपी प्रत्याचा जोडण्यात आली होती. भगवान विष्णू स्वतः प्राण झाले होते. त्या रथाचे ब्रह्माजी सारथ्य करत होते. शिवजी त्या दिव्य रथावर आरूढ झाले तेव्हा ते रसतळाला जाऊ लागला. सर्वांनी खूप प्रयत्न केला तरी तो वर आला नाही. तेव्हा नंदीने आपल्या शिंगाने त्याला बलपूर्वक वर काढला. त्यानंतर शिवजीने एक पाय रथात एक पाय नंदीच्या पाठीवर ठेवून पुढे कूच केले आणि भयंकर रणसंग्राम करून त्रिपुराच्या सेनेचा प्रचंड संहार केला. त्या असुराकडे अमृताची कुंडे होती. ते अमृत शिंपून ते दैत्य आपल्या सेनेला पुन्हा जिवंत करू लागले. त्यामुळे शिवजीचा पराक्रम व्यर्थ ठरू लागला. अमृतकुंडाचे रहस्य करताच त्यांनी मेघशस्त्राची योजना करून ती कुंडेच भरून टाकली. ती 3ही पुरे अंतरात भ्रमण करत असल्याने त्यांना एकच वेळी लक्षणे करणे त्यांना शक्य होत नव्हते. अशी 1000 दिव्य वर्षे लोटली. त्या अवधीत लक्ष घेण्यासाठी उत्सुक असलेल्या शिवजींनी क्षणभरही डोळ्यांच्या पापण्या मिटल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून जलबिंदू ओघळू लागले. त्यांचे रुद्राक्षात रूपांतर झाले. त्यासमयी त्यांच्या अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारापासून भीमा नदी निर्माण झाली. त्रिपुराच्या स्त्रिया थोर पतिव्रता झाल्या होत्या म्हणून शिवजीशी युद्ध करून त्या असुरांचा पराजय होत नव्हता. ही गोष्ट भगवान विष्णूच्या लक्षात आली. त्यांनी बौद्ध रूपाने दैत्य स्त्रियांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये वेद, ब्राह्मण आणि अपवित्र अशा चार्वाक शास्त्राचा मताचा प्रसार केला. त्यामुळे पतिव्रता धर्म सोडून त्या व्यभिचार करू लागल्या. त्यामुळे त्यांच्या पुण्याचे पाठबळ संपले आणि दैत्यांचे मनोधैर्य कमी झाले. इकडे शिवजींनी धनुष्य अत्यंत देदीप्यमान असा विष्णू बाण चढवला. त्यांच्या जोडीला पशुपतास्त्राची योजना केली. त्या अस्त्रात 7 कोटी मंत्राचे तेज एकवटले होते. सहस्र सूर्याच्या एकत्रित दीप्ती समान महातेजस्वी असणारे हे
ते अस्त्र म्हणजे कृतांताची लवलवती जीवाच होती. त्यांनी न्यासासहित विधियुक्त 15 जप करून ते दिव्य अस्त्र सोडले. तेव्हा विश्वासाहाराच्या कल्पनेने दैवानी दैत्य भयभीत झाले. नवखंड पृथ्वी हादरली, आकाशमंडळ दुमदुमले, सहस्रावधी विजांचा एकत्रित कडकडाट व्हावा तसा प्रचंड निनाद करत ती अस्त्रक्ती पुढे झेपावली. तेव्हा समुद्रात महाकाय लाटा उठल्या. बलाढ्य महावीर प्राणभयाने मूर्छित पडले. देवानी विमानातून पळ काढला. असुर पर्वताच्या दऱ्याखोऱ्यामध्ये लपले ते त्या दिव्य अस्त्राने तरकापुराची पुत्राची 3ही पुरे क्षणातच जाळून टाकली. शिवजीच्या तृतीय नेत्रातील प्रलयाग्नी त्याला सहाव्यभूत झाला. त्रिपुराच्या नाशाने देवांना अत्यानंद झाला. त्यांनी शिवप्रभूची अपार स्तुती केली. मदनांचे दहन. तिकडे पुत्राच्या मृत्यूने सारकासूर भयंकर संतापला. त्याने अनन्वित अत्याचार केले. देवांना पळवून नेले. चंद्रसूर्यांना धारून नेले. गंगेला वळवून बलतीकडेच नेले. अप्सरा व देवस्त्रिया त्यांना आपल्या दासी करून ठेवले. तेव्हा ब्रह्मदेव, विष्णू आणि देवराज इंद्र यांना मोठा प्रश्न पडला. यातून मार्ग काढायचा तरी कसा? त्यांना काही सुचेना. ते एकांतात विचारविनिमय करू लागले. तारकासूर बलाढ्य आहे आणि शिव उमा यांच्या पुत्राकडूनच त्यांचा वध होणार हे विधिलिखित आहे. पण दक्ष यांनी आत्मदहन केल्यापासून त्यांच्या वियोगाने शिवजी विरक्त झाले आहेत. ते कठोर तपश्चर्या करत आहेत. पार्वती याच दक्षायणी आहेत. त्या त्यांची पतिभावाने सेवा करत आहेत. शिवजीच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम आणि त्यांच्या सहवासाची उत्कंठा निर्माण झाल्याशिवाय त्यांना पुत्र कसे होणार हे महत्त्वाचे कार्य कोण सिद्धीस नेईल? मग त्यांनी कामदेवांना म्हणजेच मदनांना पाचारण केले. त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली व म्हणाले, शिवजी हिमालयात तपश्चर्या करत आहेत. तुम्ही त्यांना बोलवून त्यांच्या मनात उमादेवीविषयी कामना निर्माण करा. त्यांची विनंती मान्य करून मदन रतीसह शिवजीपाशी आले. रतीने उमाच्या मनात प्रवेश केला. त्यावेळी वसंत साह्यभूत झाला. त्याने सर्व वन परिसर प्रफुल्लित केला. वृक्षवेली फळफुलांनी डावरल्या. वारा मंद सुगंध पसरू लागला. पक्षी मधुर कुजून करू लागले. त्यांची संधीत मद्राने आपला प्रवाह दाखवला. शिवजी कामप्रेरित झाले. त्यांच्या समाधीत विक्षेप उत्पन्न झाला. काही केल्या त्यांचे मन एकाग्र होईना. त्यावेळी आपल्या स्वामींच्या समाधीत व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी नंदी किलबिलाट करणाऱ्या पक्षांना हाकलत दूर केले होते. पण व्यत्यय आला. शिवजींनी डोळे उघडून पाहिले. समोर मदन उभे होते आणि कामात उमा त्यांच्या मागे उभ्या होत्या. तेव्हा हे सर्व मदनांचेच कारस्थान आहे आणि त्यांनीच आपल्या तपश्चर्येत विघ्न आणले आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी संतापाने तृतीय नेत्र उघडला. त्यातून प्रकटल्या अग्निज्वाला आणि मदनांना जाळून भस्म केले. ती फाल्गुन पौर्णिमा होती. तेव्हापासून त्या तिथीला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. त्यावेळी मदनांची थट्टा करताना शिवगणांनी मोठा गोंगाट केला होता. तेव्हापासून होळीच्या दिवशी बोंबा मारण्याची प्रथा रूढ झाली. शिवपार्वती विवाह. मदनांचे दहन करून शिवजी त्वरेने कैलासावर निघून गेले. रती आणीवर शोक करू लागल्या. देवराज इंद्राने त्यांचे सांत्वन केले. म्हणाले, देवी, पूर्वी ब्रह्मदेवाच्या मनात स्वतःच्या कन्येविषयी भोगवासना निर्माण झाली म्हणून त्यांनी मदनांना तुम्ही शिवजीच्या दृष्टीपाताने भस्मासात व्हाल असा शाप दिला होता. तो आज प्रत्यक्षात भोगावा लागला आहे. पण तुम्ही काळजी करू नका. तुमचे पती द्वापरयुगात कृष्णपुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेतील. तेव्हा तुमचे पुनर्मिलन होईल. तोपर्यंत ते मनोमय रूपाने कार्य करतील. ते ऐकून त्यांचे समाधान झाले. त्या स्वस्ताने निघून गेला. इकडे उमादेवीने शिवप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या आरंभली. तेव्हा सप्तर्षींनी शिवप्रभूची भेट घेतली व म्हणाले, दक्षायनीने हिमालयाच्या कन्या म्हणून जन्म घेतला आहे. त्यांनी मनाने तुम्हाला स्मरले असून त्या तुम्हीच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करत आहेत. तुम्ही त्यांचा स्वीकार करा. तेव्हा उमाची परीक्षा घेण्यासाठी शिवजी बटुरूपाने त्यांच्यापाशी आले व म्हणाले, तुम्ही ते कशासाठी तपश्चर्या करत आहात? पार्वती म्हणाला, कैलासनाथ शंकर हे माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा आहे. बटू म्हणाले, तुम्ही एवढ्या सुंदर सुकुमार आणि वैभव संपन्न हिमालयाच्या कन्यका तुम्ही शिवजीमध्ये काय पाहिले आणि त्या बनवण्यासाठी एवढा त्रास कशाला करून घेत आहात? ते उग्र आहेत, संतापी आहेत. ते गजचर्म बांगरतात, सिंहाचे कातडी नेसतात, अंगावर सर्पांना खेळवतात, स्मशानात राहतात आणि भूतामध्ये वावरतात. त्यांच्याविषयी चांगले बोलावे असे त्यांच्यात काहीच नाही. पण विष्णूकडे बघा, ते सुंदर आहेत, ऐश्वर्यसंपन्न आहेत, विलासी आहेत. ते तुमच्यासाठी योग्य वर आहेत. तुम्ही त्यांच्या प्राप्तीसाठी का प्रयत्न करत नाही? ते ऐकून उमांना संताप आला. त्या सावताळ म्हणाला, दृष्टवटू, तुम्ही शिवजींची निंदा करत आहात, पापी आहात म्हणून आधी इथून चालते वा. मला तुमचे तोंडही पाहायचे नाही. तुमच्यासारख्या दुराचारांनी सावलीसुद्धा नको. तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून, अन्यथा मी तुम्हाला चांगली शिक्षा केली असती. तो त्यांचा आवेश पाहून भगवान शंकर वटुरूप टाकून निजस्वरूपात प्रकट झाले. त्यावेळेस उमादेवीचा आनंद काय वर्णन करावा. त्यांचा जय जयकार करून त्यांनी त्यांचे पाय धरले. शिवजी म्हणाले, उमा, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तरी उपेक्षित वरदान मागून घ्या. त्या म्हणाल्या, हे जगदात्मन, तुमची पत्नी म्हणून माझा स्वीकार करावा. ते मान्य करून शिवजींनी प्रस्थान केले. उमाही आनंदाने घरी परतला. काही दिवसांनी शिवजींनी सप्तर्षींना हिमालयाकडे पाठवले.
त्यांनी त्या सर्वांचा उत्तम आदर सत्कार केला व येण्याचे कारण विचारले. ते म्हणाले, तुमच्या कुमारीची तपश्चर्या सफल झाली आहे, कैलासनाथ त्याचे प्राणीग्रहण करण्यास तयार आहेत. त्या समयी अरुंधतीही तिथे आल्या होत्या. उमांना पाहून त्या म्हणाल्या, हिमालय महाराज, या तुमच्या देखण्या कन्यांची निवड अगदी चोख आहे बरं. शिव पार्वतीचा जोडा अगदी शोभून दिसेल. ते ऐकून सर्वांना हसू आले. सप्तर्षींनी विवाहासाठी चैत्र शुद्ध अष्टमी मन्मथ संवत्सरी ही तिथी निश्चित केली आणि ते स्वस्थानी परतले. हे वृत्त कळता देवांचा आनंद गगनात मावेना. त्यांना कधी एकदा त्या दोघांचे लग्न होते, कधी त्यांना पुत्र होता आणि कधी तो तारकासुराचा वध करतो, अशी तीव्र उत्कंठा लागली होती. शिवजींनी विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी नंदींना पाठवले. तेव्हा देवराज इंद्र अमरगणांना घेऊन आले. लक्ष्मीसह विष्णू आले, सावित्रीसह ब्रह्माजी आले, 88 सहस्र ऋषी आपापल्या शिष्यासह आले, सिद्ध आले, चारण आले, गृह्या, पितृगण, मातृगण, अष्टवसू, 11 रुद्र, 12 आदित्य यक्षनायक आले, गंधर्व, किन्नर, लोकपाल, नवग्रह, अष्टनायिका आदी सर्व मंडळी आली. त्यांच्या वाहनांची कैलासावर दाटी झाली. शिवपार्वतीच्या लग्नाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले म्हणून सर्व जण आनंदात होते. मग देव ऋषी आपला गणपरिवार व भूतगणासह भगवान शंकर हिमालयाकडे आले. तेव्हा त्या गिरिराजांनी स्वतः सामोरे जाऊन त्या सर्वांचा आदर सत्कार केला. त्यांना निवासासाठी सुवर्णाचे प्रसाद दिले. त्यांनी विवाहासाठी उभारण्यात आलेला मंडप खूपच विस्तीर्ण, तेजस्वी आणि सुशोभित होता. त्यावेळी शिवजीचे स्वरूप पाहून वधूकडील वऱ्हाडी मंडळी विस्मित झाली. त्यांच्यात कुजबूज सुरू झाली. हे वर किती वृद्ध आहेत, जणू अनादी पुराण पुरुषच आहेत. हे तर गुणरहित दिसत आहेत. त्यांच्या तुलनेत आमच्या वधू किती सुंदर आहेत. सद्गुणांची साकार मूर्ती जणू असो. शिवपार्वतीच्या विवाहाच्या मंगलप्रसंगी कसलीही कमतरता राहू नये म्हणून ब्रह्मदेवाने सर्व प्रकारची सिद्धता आधीच करून ठेवली होती. नवनिधी आणि अष्टमहासिद्धी स्वतः तिथे राबत होत्या. देवक बसल्यानंतर हिमालय बोलावणे घेऊन आले. त्यांनी नवरदेवांना वाजत गाजत मिरवणुकीने लग्न मंडपात आणले. तिथे वरपूजन व मधुपर्कादी सर्व विधी झाले. लग्नघटिका जवळ आली. शृंगारलेल्या वधूंना मंडपात आणण्यात आले. त्यांना वाटावाट उभे केले. सूर्यनारायणांनी लग्नाचा मुहूर्त पाहिला. बृहस्पतींनी मंगलाष्टके म्हटली. वऱ्हाडी मंडळी मंगलाक्षता टाकू लागली. तो पट दूर झाला. वधूवरांनी एकमेकांना पुष्पहार घातले. लग्न लागले. मंगलवाद्यांचे निनाद असमंती भरून गेले. ब्रह्मजींनी पुण्यहवाचन केले. शिवजींनी देवी पार्वतीचे यथाविधी पाणीग्रहण केले. वधूवरांनी होमाला प्रदक्षिणा घातल्या. अशा प्रकारे सर्व याज्ञिक कृत्ये पूर्ण झाली. तोपर्यंत कोणालाही वधूचे प्रत्यक्ष दर्शन झाले नव्हते. पण होमाभोवती फिरे घालताना होमांची पदनखे ब्रह्मदेवात दृष्टीस पडली. त्यांचे अनुपम सौंदर्य पाहून ते काम प्रेरित झाले आणि त्याच समयी संकल्पने सृष्टीचे सर्जन करणाऱ्या त्या विधाताचे अमोघ तेज वीर्य अर्थात सर्जनशक्ती सकलित झाले. त्यापासून 8000 वालीखिल्य ऋषी उत्पन्न झाले. ते पाहून शिवजींना क्रोध आला. ब्रह्माजींना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही म्हणून त्यांनी त्यांचे 5वे मस्तक छेदले. त्यामुळे ते चतुर्मुख झाले. ते पाहून लग्न मंडपात एकच हाहाकार झाला. तेव्हा ब्रह्मदेवाकडून सृष्टी निर्मितीचे कार्य अखंड चालू राहील असे सांगून भगवान विष्णूंनी सर्वांना शांत केले. असो तो विवाह सोहळा 4 दिवस झाला होता. हिमाद्रीने सर्व देवांचा व मान्यवरांचा वस्त्रालंकाराने यथोचित गौरव करून त्यांना निरोप दिला. पार्वतींना घेऊन शिवजी कैलासावर परतले. स्कंदाचा जन्म काही दिवसांनी सर्व देवांनी भगवान शंकराची भेट घेतली व म्हणाले, हे देवादिदेव, हे उमापती, तुम्ही निजकृपेने मदनांना जिवंत करा. त्यांच्याकडून विश्वातील उत्पत्तीचे कार्य कुठले आहे ती विनंती मान्य करून त्यांनी कामदेव मदनांना शरीरविरहित असे उत्पन्न केले. ते मनोरूपाने कार्यरत झाले. तारकासुराने सर्व स्वर्ग जाळून टाकले होते. मोठा उच्चात मांडला होता. त्याचा वध होणे अत्यावश्यक होते म्हणून सर्व देव शिवपुत्राची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. अशी 4 युगे लोटली. एवढा प्रदीर्घ कालखंड एकमेकांच्या सहवासात एकांतात रममाण होऊनही पार्वतींना पुत्रसंतान झाले नाही. कारण शिवजीच्या ठायी तशा अर्थाने वीर्य प्रवृत्तीच होत नव्हती. त्यामुळे सर्व देवांना मोठी काळजीच वाटू लागली आणि यातून मार्ग तरी कसा काढायचा हा प्रश्नच भेडसावू लागला. तेव्हा त्यांनी शिवजींना शरण जाणे ठरवले. पण त्या समिती उभयचा एकांतात असल्यामुळे देव आणि ऋषी त्यांच्या कोणाला त्या एकांताचा भंग करण्याचे धाडस होईना. तेव्हा त्यांनी शिवजीच्या तृतीय नेत्रात वास करणाऱ्या अग्नीनाच याचक अतिथी म्हणून पाठवले. त्यांनी भिक्षेसाठी हाक मारली. तेव्हा त्यांच्या उपेक्षा जाणलेल्या सर्वज्ञ शिवप्रभूने देवी पार्वतींना आलेल्या अतिथींना माझे अमोघ वीर्य तेज द्या असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी अग्निदेवांना जीवर्य दिले. त्यावेळी त्या वीर्याचा काही भाग खाली पडून त्यांच्यात पाऱ्यात रूपांतर झाले. असो पार्वतीने दिले शिववीर्य अग्नीने प्राशन केले. त्यामुळे ते गरोदर झाले व लज्जित होऊन रानावनात एकटे हिंडू लागले. एके ठिकाणी त्यांना 6 कृतिका दिसल्या. त्या ऋषी स्त्रिया गंगेत स्नान करून उन्हात शेकत बसल्या होत्या. अग्निदेवांनी आपल्या उदरातील गर्भ त्यांच्या उदरात घातला. त्यामुळे त्या गर्भवती झाल्या आणि हे काय भलतेच घडले या कुशंकेने भयभीत झाल्या. त्यांनी लज्जित होऊन आपापले गर्भ काढून टाकले आणि त्या निघून गेल्या. तेव्हा एक चमत्कार झाला. ते 6ही गर्भ एकवटले आणि 6 मुखे 12 हात असलेले एक दिव्य
बालक प्रकट झाले. कार्तिक मासात कृतिका योगात जन्मलेले हे महायोगी बालक म्हणजेच कार्तिक स्वामी. कार्तिकेय षडानंद कुमार ही त्यांचे अन्य नाव होत. मयूर हे त्यांचे वाहन आहे. ते सर्वांगी भस्म लावतात आणि भगवान शंकराची उपासना करतात. कार्तिकेयचा जन्म झाल्यावर शिवजींनी ते आपलेच पुत्र आहेत असे ओळखले. त्यांना पार्वतीच्या स्वाधीन केले. त्यांचे स्कंद असे नामकरण केले. पार्वतीने त्यांचे 7 वर्षे लालन पालन केले. शिवपुत्र स्कंदात जन्म झालेला आहे ही शुभवार्ता अग्नींनी देवांना सांगितली तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. तारकासुराचा वध. आता आपला विजय निश्चित आहे असा विचार करून सर्व देव एकवटले आणि अत्याचारी तारकासुराला धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावरून चालून गेले. त्यांनी त्यांच्या नगराला चौकडून वेढले. हे वृत्त कळता संतापलेला तारकासुर युद्धसिद्धता करून आपल्या 72 औक्षणी असुर सेनेस देवावर चालून गेला. देव आणि असुर यांच्यात भयंकर युद्ध सुरू झाले. इकडे देवराज इंद्राने स्कंदाची भेट घेतली. त्यांनी तारकाच्या कुकर्माची कल्पना दिली. त्यांना देवाचे सेनापती म्हणून अभिषेक केले. ते दिव्य रथात आरूढ होऊन देवेंद्रासह अतित्वरणी युद्धभूमीकडे निघाले. तिथे निकाराचे युद्ध चालले होते. दैत्यापुढे देवांची हार होत होती. त्रासलेले देव कुमाराकडे स्कंदाकडे धावले. त्यांनी त्यांना हात जोडले. त्यांची स्तुती केली व तारकासुरापासून आमचे व जगाचे रक्षण करा अशी विनंती केली. त्यांनी सर्वांना धीर दिला. मग अतिप्रचंड रूप धारण करून तारकासुराला आव्हान दिले. तेव्हा सहस्र हत्तीचे बळ असलेला उन्मत्त तारकासुरही महागर्जना करून देवसेनेवर धावून गेला. त्यांनी अविरत शरवृष्टी आणि नानाविध शस्त्रास्त्राचा व भयंकर शक्तीचा मारा करून अमरगणांना त्राही करून सोडले. त्या शस्त्रास्त्राचा प्रतिकार करत स्कंदानेही दैत्यसेनेचा अतिभीषण संहार केला. तेवढ्यात तारकासुराने देवेंद्रावर भयंकर शक्ती फेकली. तिच्या पुढे आपला निभाव लागणार नाही हे ओळखून भयभीत झाले देवराजाने काकुळतेने भगवान विष्णूचा धावा केला. तेव्हा श्रीहरींनी योग मायेला पाठवून त्या शक्तीचे निवारण केले. युद्धभूमीवर लढणारे स्कंद प्रलयरुद्रासारखे भयंकर दिसत होते. त्यांनी तारकासुराने मारलेले असंख्य बाण ब्रह्मास्त्रासह अनेक विघातक असे व महासमारक अस्त्रे अक्षरशः गिळून टाकली. तेव्हा आपल्या मंत्रविद्येचा व शास्त्रास्त्राचा काहीच उपयोग होत नाही हे लक्षात येतात तारकासुराने स्कंदांना मल्लयुद्धाचे आवाहन केले. संतापलेल्या स्कंदाने ते आव्हान स्वीकारले आणि गगनभेदी गर्जना करून ते रथातून खाली उतरले. त्या दोघांची चांगली झोपली. त्यांच्यात 7 दिवस द्रुत मल्लयुद्ध झाले. कुमारांनी तारकासुराला अगदी जर्जर करून टाकले तरी तो आटोपेना. तेव्हा त्यांनी त्यांच्या पायाला धरून गरगरा फिरवले आणि जोराने खाली आपटले. तेव्हा मातीचा घट फुटावा तशी त्या शरीराच्या ठिकऱ्या पडवणाऱ्या तारकासुर मेला. देवाने शिवपुत्र कुमारांचा जय जयकार केला. त्यांच्यावर फुले उधळली. 14 भूनी आनंदी आनंद झाला. देवराज इंद्र दुदुंबी वाजवू लागले. त्यांनी 7 वर्षाच्या स्कंदांना शिवसेनेचे सेनापतिपद दिले. मग तारकासुराचे सर्व नगर लुटले. देवस्त्रियांना व अप्सरांना मुक्त केले. देवांना सोडवले. दैत्याने नेलेली सर्व संपत्ती व मूल्यवान वस्तू परत मिळवल्या. विजयी कुमार स्कंद शिव पार्वतीच्या दर्शनासाठी वाराणसीला गेले. त्यांना आपला पराक्रम सांगितला. त्यांच्याजवळ राहून त्यांना सुख दिले. त्या उभयतांनी त्यांच्या थाटामाटात मुंज केली. त्यानंतर कुमारस्वामी तीर्थयात्रेस गेले. त्याने एकांतात तपश्चर्या केली. विविध अनुष्ठाने केली. काही वर्षांनी ते परतून आले. एके दिवशी माता पार्वती त्या म्हणाल्या, कार्तिकेय आता तुम्ही मोठे झाला आहात. एखाद्या अनुरूप स्त्रीशी विवाह करून गृहस्थाश्रमाचा स्वीकार करा. ते म्हणाले, आई स्त्रिया कशा असतात? मी आजपर्यंत एकही स्त्री पाहिलेली नाही. तेव्हा त्यांना काय उत्तर द्यावे हे देवींना समजेना. त्या विचारात पडल्या. त्यांनी त्यांना सोप्या भाषेत समजावल्या. म्हणाल्या, कुमार मी एक स्त्री आहे. अन्य स्त्रियाही माझ्यासारख्याच असतात. ते म्हणाले, तसे असेल तर त्याही मला मातेसमानच आहेत. मग ते थांबलेच नाहीत. इथे थांबलो तर आपल्या मातोश्री आपल्याला हर प्रयत्नाने प्रपंच माहीत अडकवतील असा विचार करून ते खोल गुहेत जाऊन लपले. पार्वती त्यांना धरण्यासाठी धावल्या पण ते हाती लागलेच नाहीत. त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले. त्या भूमीवर अंग टाकून रडू लागल्या. कुमारांनी बाहेर यावे म्हणून त्यांनी मनधरणी करू लागल्या. म्हणाल्या, पुत्र बाहेर या. तुम्हाला डोळे भरून पाहू द्या. मला वात्सल्याने पाना फुटला आणि हे स्तन मी कोणाला पाजू? तेव्हा माता पार्वती ऐकत नाही म्हणून स्कंदांना राग आला. ते म्हणाले, माताजी तुमचे दूध तुमच्यापाशीच ठेवा. पुढे येण्याचा जराही प्रयत्न करू नका. यापुढे जी स्त्री माझ्या दर्शनास येईल तिला 7 जन्म वैधव्य प्राप्त होईल. पण जो पुरुष कार्तिक मासात कृतिका योग असताना माझे दर्शन घेईल तो 7 जन्म मोठा भाग्यवान होईल. तो कोणत्याही जातीचा वा जातीबाहेरचा असला तरी धनाढ्य वेदपारंगत व परमपुरुषार्थी होईल. ते ऐकून देवी पार्वतीचा उपायच खुंटला. त्या निराशेने माघारी वळल्या. पुढे ऋषींनी स्कंदाची भेट घेतली व म्हणाले, स्वामी तुम्ही स्त्रीपुरासूड असला तरी पार्वती तुमच्या मातोश्री आहेत. तुम्हाला भेटण्यासाठी त्या अवरात्र तळमळत आहेत. तरी ते वाराणसीला जाऊन त्यांना भेटून या. ती विनंती मान्य करून ते काशीला गेले. तिथे शिव पार्वतीची भेट घेऊन दोघांचे समाधान केले. मातोश्रींना आनंदित करून ते पुनश्च आपल्या दुर्गम स्थानी परतले. सुतानी शौनदिकांना स्कंदपुरात ही कथा सांगितली. हिचे श्रवण केल्याने सर्व संकटे दूर होतात. कवी श्रीधर म्हणतात, देवी अपर्णा हृदयाला
आनंद देणारा शिवप्रभो, तुम्ही ब्रह्मानंद स्वरूप आहात, पूर्ण ब्रह्म आहात, अनादिसिद्ध आहात, आनंदाचा गाभा आहात, तुम्ही जगद्गुरू आहात आणि तुम्ही श्रीधराला वरदान देणारे आहात. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला श्री शिवलीला अमृत या महान ग्रंथाचा 13वा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी हा नित्यश्रवण पठण करावा. अध्याय 13वा समाप्त. श्री सांब सदाशिवार्पण नमस्तुते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.